पद्मभूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात आज 1 मार्च 2026 रोजी पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं. राज्यभरातील नामांकित नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आणि तेलंगणा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री अमित संधी यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या मनोगतात त्यांनी नेमबाजी हा शिस्त, संयम आणि अचूकतेचा खेळ असून ग्रामीण भागातील खेळाडूंनीही राष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी असं आवाहन केलं. यावेळी महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक हर्षवर्धनदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबचे कार्याध्यक्ष गौतम भाऊ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने स्पर्धक, प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचं कौतुक केलं. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी विविध गटात आपली अचूकता आणि कौशल्य सिद्ध करत कडवी स्पर्धा रंगवली. या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून नेमबाजी क्रीडेला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. राजेंद्र शिंदे, झी न्यूज. Organizer Gautam Patel ji, President of Sangli District Amateur Rifle Association, Pistol and Shooting Association, esteemed members of Maharashtra Rifle Association Club, coaches, officials, athletes, young athletes, parents of athletes, आप सबको मेरा नमस्कार. It's a true honor to be here at Shantiniketan campus, Sangli for the Open State Level Rifle Shooting Competition. Thank you Gautam Patel ji and your entire team for arranging such a disciplined and well organized event. Before I move on, मैं आपको एक चीज़ बोलना चाह रहा था कि why I love coming to सांगली. सांगली में मैं क्यों आना चाहता हूँ हमेशा. सांगली मेरे दिल से बहुत क्लोज है. मेरे फादर सांगली में आए थे 55 years बैक, जब मेरे फादर के जेब में सिर्फ 1000 रुपये थे, जब उनके पास कुछ काम नहीं था. वो यहाँ आए, या माधव नगर स्पिनिंग कॉटन एंड स्पिनिंग मिल में काम ज्वाइन किए एज ए मैनेजर. 7 साल 8 साल यहाँ काम किए, दिन रात बहुत कुछ सीखा सांगली से. वापस हैदराबाद गए. निमित्त दरवर्षी आपण या रायफल शूटिंगच्या स्पर्धा घेत असतो. कारखाना आणि शांतिनिकेतन घनिष्ठ संबंध आहे. या शांतिनिकेतनची घटना ज्यांनी लिहिली, मोठमोठे JP नाईक, PB पाटील साहेब, वसंतदादा पाटील, थोरात साहेब, लेफ्टनंट जनरल थोरात साहेब, खर्डेकर सर आणि कारखान्याचे जे चेअरमन असतात ते संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. दादांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जे रायफल शूटिंग स्पर्धा घेतो, त्यांच्या कुटुंबातले एक नाही, विशाल दादा, प्रतीक दादा, हर्षवर्धन यांना आपण आवर्जून बोलवत असतो. विशाल दादा, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आलेले आहेत. भाऊनी सकाळीच मला लावून दिले की दादांना घेऊन या, पण दादा तिकडे गेले. प्रतीक दादा कुठल्या तर कामानिमित्त आहेत. आणि हर्षवर्धन, तुम्ही इथं आला, तुमचंही संस्थेच्या वतीनं स्वागत. हर्षवर्धनची ओळख करून द्यायची झाली, प्रकरणाचा विषय नाही, परंतु हर्षवर्धन दादा 11 मध्ये हर्षवर्धन दादांच्या बाबतीत इतकी चुरशीची निवडणूक होती, परंतु तरुण 1 मार्चला कैलासवासी महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेले पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धा गेली 10 ते 15 वर्ष बनवत आहोत. आणि नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाला त्यांचे नातू विशाल पाटील, जे आता सांगलीचे खासदार आहेत, आणि त्यांचे बंधुराज प्रतीकदादा पाटील, ते पण क्रीडा मंत्री आणि माजी खासदार होते. ते दोघंही आज दादांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळावर गेलेले असल्या कारणानं आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, पण 1च्या दरम्यान तिथला कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघं पण इकडं येणार आहेत आपल्या स्पर्धा बघायला आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायला.